तर आता आपण रायगड येथील दृश्य पाहतोय। अमित शहा यांचा रायगड दौरा आज आहे आणि रायगडातली आपण आता दृश्य पाहतोय। आता काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की अमित शहा रोपवेवरून रायगडवर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि आता अमित शहा शिवरायांचं दर्शन घेत आहेत। माननीय अमित भाई शहा तर 2 दिवस अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज ते रायगडावर गेलेले आहेत। याच वेळी आपण एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहू शकतो। मुरलीधरजी मोहोळ आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित। माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मुरलीधरजी मोहोळ शिवरायांच्या आणि सर्व मान्यवर आज या ठिकाणी शहा उपस्थित रायगडावर आहेत। गेले आहेत। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की। बोला हर हर जय भवानी। तर आताशी आपण रायगडावरची दृश्य पाहतोय। अमित शहा तिथे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। 51 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन प्रस्थापित झालं होतं। त्याच ऐतिहासिक राजसभेमध्ये आज भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं पूजन करत आहेत आणि पालखीमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवर करत आहेत। तर रायगडावरील आपण दृश्य पाहतोय। केंद्रीय मंत्री अमित शहा आता रायगडावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा आहेत। तसंच उदयनराजे, मुरलीधर मोहोळ, आशिष शेलार त्यांच्यासोबत दिसून येत आहेत। तर सोबत मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं।
योग्य ती शांतता या सभा मंडपात ठेवूया. मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांनाशी विनंती करतो की सर्व प्रमुख अतिथींना घेऊन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तर आपण रायगडवरची दृश्य पाहतोय. केंद्रीय मंत्री अमित शहांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे आणि त्याच निमित्ताने आज ते रायगडावर दाखल झालेले आहेत. आज शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने अमित शहा रायगड. यह सिंहासन राम कृष्ण का, इंद्रप्रस्थ है यह धर्मराज का, पुलकेशी विक्रमादित्य का, शाली वाहन चंद्रगुप्त का, पोरस अशोक पृथ्वीराज का, गुरु गोविंद राणा प्रताप का, विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था, राष्ट्र पुरुष शिवराया था. और आज हमारा भाग्य है कि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी को जिस राज्यसभा में पूरे हिंदुस्तान के स्वाभिमान के प्रतीक सुवर्ण सिंहासन की स्थापना हुई थी, उसे वंदन करने के लिए भारत के 140 करोड़ लोगों के प्रतिनिधि हमारे केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह यहाँ उपस्थित है.